महाजनांच्या आत्या. तुर्भ्याचं दुसरं प्रमुख घराणं महाजन कुटुंबांचं. त्यांचंही तुर्भ्याला येणं विचित्र योगानेच घडलं. पूर्वीपासून त्यांच्या आत्या इथे येऊन राहिल्या होत्या. आज तुर्भे गावच्या सुरुवातीला अगदी कोपऱ्यावर असलेलं श्री रामतनूंचं किंवा महाजन कुटुंबाचं घर हे मूळचं त्यांचं नसून त्यांच्या आत्याचं आहे. या आत्याचं नाव राधा असं होतं. त्यांना साळू आत्या असंही म्हणत. या आत्याचे यजमान श्री सीताराम तात्या हे तुर्भ्याजवळ अग्नेयला सानपाडा म्हणून गाव आहे, तिथे तलाठी होते. ते ब्राह्मण आणि शुचिरभूत राहणीचे असल्यामुळे गावकऱ्यांना त्यांच्याबद्दल फार आदर वाटत असे. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून ते गावच्या विठ्ठल मंदिरात आणि दत्त मंदिरात नित्यपूजेचं काम पवित्रतेने करीत. त्यांना एक मुलगा होता आणि प्रथम ते सानपाड्यालाच विठ्ठल मंदिराच्या बाजूला एक झोपडी बांधून त्यात राहत असत. पण सानपाड्याचं हे स्थान तपस्वी विरक्त योग्याचं व ब्रह्मचारी वर्तनाचं असल्यामुळे कुटुंबासह राहणाऱ्यांना तिथे सौख्य लाभत नाही, वाढाचार होत नाही. आत्याच्या कुटुंबालाही तो त्रास जाणवू लागला. त्यांचा मुलगाही तिथे दगावला. तेव्हा त्यांनी तिथला मुक्काम हलवून तुर्भ्याला ही कोपऱ्यावरची जागा घेऊन स्वतःचं घर बांधलं आणि तिथे लोकांनाच आपली मुलं बाळं किंवा नातलग समजून त्यांच्या संगतीत ती भक्तिभावाने सेवेने आपला काळ आनंदात घालवू लागली. मठस्थान. आत्याचे यजमान पूजा करीत असलेलं हे सानपाड्याचं देवस्थान मठस्थान म्हणून ओळखलं जातं. हे सानपाडा गावच्या उत्तरेला सीमेला लागून प्रशस्त मैदानावर आहे. यातील दत्त मंदिर हे पुरातन आणि या पट्टीतील एकमेव दत्तस्थान असल्यामुळे श्रद्धेने दत्त महाराजांचा मठ म्हणून सर्व स्थानाला मठ असं संबोधलं जातं. आज तिथे श्री दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री हनुमंताची घुमटी, श्री बाळकृष्ण महाराजांच्या पादुकांची मठी आणि श्री शनिदेवाचं स्थान अशी 5 श्रद्धास्थानं आहेत. पूर्वी तिथे 3च स्थानं होती. बाळकृष्ण महाराजांच्या पादुका मागाहून आल्या. आज ही सर्व स्थानं पक्की दगडविटांनी मजबूत बांधलेली आहेत. आजूबाजूचा परिसरही नीटनेटका, विशाल, समतल आणि सुंदर बनवण्यात आला आहे. पण पूर्वी तिथे असं काहीच नव्हतं. साध्या चुना मातीवरती बसवलेले पाषाण आणि त्यांच्या भोवती झोपडीवजा बांधलेली लहानशी मंदिरं असंच त्यांचं प्रायः रूप होतं. आजूबाजूची जागाही झाडीने व्यापलेली, खाचखळग्यांनी भरलेली अशी ओसाड पडीक होती. समोर ईशान्येला औदुंबराचा खळगा, बाजूला शिवणीची पारिजातकाची दाट झाडी आणि सभोवार औदुंबर, आंबादेव, चाफा आदी निरनिराळे विखुरलेले अनेक वृक्ष असं एकंदर तिचं दृश्य होतं. त्यामुळे सर्व स्थान एखाद्या किर्र जंगलासारखं वाटे आणि सहसा कुणी इथे येऊन राहायला धजत नसे. रात्री बेरात्री तर तिथे एकट्या दुकट्याने जायला भीतीच वाटायची. दिवसा मात्र देवस्थानपुरती पुरेशी वर्दळ असे. लोक पूजापाठाकरता आणि दर्शनाकरता येऊन जात. पण या स्थानामध्ये अशी एक विलक्षण आकर्षण शक्ती वा जादू आहे की निर्जन आणि एका बाजूला असूनही दूरदूरच्याही अनेक साधू संत महात्म्यांना ते आपल्याकडे ओढून आणतं. त्यांच्याकडून साधना उपासना करवून घेतं आणि लोकांना मार्गदर्शन करायला लावतं. आजपर्यंत असे अनेक योगी, साधू, तपस्वी कुठून कुठूनसे इथे येऊन राहिले आणि साधना तपस्या करून लोकांना मार्ग दाखवून गेले. इथे श्री दत्तात्रेयांचा सिद्धिपंथ व श्री विठ्ठलाचा वारकरी भक्तिपंथ हे दोन्हीही एक ठिकाणी आल्यामुळे दोन्ही तऱ्हेचे भाविक लोक इथे येऊन भसतात आणि मनःशांती मिळवतात. दोन्ही पंथांचा समन्वयच इथे बनून गेला आहे. इथला समाज सारख्याच श्रद्धेने दोन्ही स्थानांना वंदन करतो. बाहेरून आलेले योगी महात्मेही या दोन्ही स्थानांशी सारखे समरस होऊन उपासना करतात आणि लोकांना तसा अद्वैताचा मार्ग दाखवतात. श्री बाळकृष्ण महाराज याच परंपरेला धरून असेल किंवा स्थानाची ओढ म्हणून असेल, श्री रामतनू तुर्भ्याला येण्याच्या बऱ्याच आधी श्री बाळकृष्ण महाराज म्हणून एक थोर योगी सत्पुरुष कोकणातून फिरत फिरत इथे येऊन या मठस्थानात राहिले. ते सिद्ध योगी आणि ईश्वरी साक्षात्कार मिळालेले महान संत होते.
ते कैलासवासी श्री विश्वनाथ कृष्णाजी सामंत यांच्या बहिणीचे धीर. ते मुळातच निस्संग वृत्तीचे विरक्त ब्रह्मचारी होते. संसारात पूर्णपणे विरक्त राहून ते निस्संगपणे तीर्थयात्रा करत राहायचे. अनेक तऱ्हेच्या सिद्धी त्यांना अवगत होत्या आणि ईश्वराचीही त्यांच्यावर पूर्ण कृपा असे. त्यामुळे ते जिथे जात तिथे लगेच लोकांवर त्यांची छाप पडे. लोक त्यांचे भक्त अनुयायी बनून जात. सांदपाड्याला येऊन ते राहू लागल्यावर लवकरच लोकांना त्यांची महती कळली आणि लोक त्यांच्या भजनी लागले. लोकांना ईश्वर भक्तीचा उपदेश देणं, सन्मार्गाला लावणं, आचारविचार शिकवणं इत्यादी अनेक गोष्टी ते करीत असत. पुढे पुढे त्यांचा प्रभाव इतका पडला की अनेक लोकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आसपासच्या जवळजवळ सर्व भाविकांचे ते सद्गुरू बनले. मठाचे सद्गुरू म्हणूनच ते ओळखले जाऊ लागले. आजपर्यंत आलेले इतर सर्व साधुपुरुष हे योगायोगाने या भूमीत आले, पण कोणीही कायम राहू शकले नाहीत. काही दिवस राहिले आणि साधना तपस्या पुरी होताच परत आपापल्या गावी निघून गेले. परंतु श्री बाळकृष्ण महाराज जे एकदा इथे आले ते साधनेकरता वा लोकसंग्रहाकरिता पुन्हा दुसरीकडे कुठे गेलेच नाहीत. या भूमीशी कायमचे बांधले गेले. लोकांच्या आग्रहावरून ते विठ्ठल मंदिराच्या समोरच झाडीत एक लहानशी कुटी बांधून त्यामध्ये राहू लागले आणि समाजाचे गुरु म्हणून शेवटपर्यंत इथेच आपले दैवी आणि आध्यात्मिक कार्य करत राहिले. आज समाजही त्यांच्याशी एकरूप बनला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक आध्यात्मिक उन्नती करू लागला. त्या पवित्र संबंधांची थोर आठवण म्हणून सांदपाड्याच्या लोकांनी त्यांच्या पादुकांची शिळा या मठस्थानात स्थापन करून त्यांच्या स्मृतीला चिरस्थायी स्वरूप दिलंय. श्री विठोबाच्या समोर झाडीत जिथे पूर्वी ते कुटी बांधून राहत असत तिथेच हे स्थान बनवण्यात आलं आहे. हे अत्यंत जागृत स्थान आहे आणि अनेकांना अनेक तऱ्हेचे अनुभव अजूनही वेळोवेळी तिथे येत असतात.